आंदोलन हे आंतरवालीतच 29 ऑगस्टला आमरण उपोषण होणार आहे. परंतु मुंबईच्या बांधवांना असं सांगण्यात आलं होतं की अर्ज फक्त देऊन ठेवा, तारखेचा नाही. 29 तारखेच्या नंतर हे मुदत म्हणजे कधीही आम्ही येऊ शकतो. त्याचा अर्थ असा असं की क्लिअर सांगून टाकतो. म्हणजे आडो उभं नको. कारण मी कधीच डाव टाकला तर कधीच खोटं सांगत नाही. 10-20 दिवस आंतरवालीत आमरण उपोषण करायचंय. 10-20 दिवसाचं आमरण उपोषण करून बी सरकारनं जर प्रश्न नाही सोडला तर तसंच मुंबईला निघायचं म्हणून ते दिलेलं निवेदन. परंतु ती 29 तारीख होती त्याच्यावरती टाकण्यात आली असं काहीतरी मी ऐकलंय कालच आता. तसं सांगण्यात आलेलं नव्हतं. बांधवांना सांगितलं होतं की 29 ऑगस्टला अंतरवालीतच उपोषण होणार आहे. 10-20 दिवसही उपोषण करून जर सरकार दखल घेणार नसलं तर आपल्याला मुंबईकडे निघायचं. त्या दृष्टिकोनातून ते दिलेलं आहे. काही कोणाला जर वाटत असेल बाबा की आमचं निवेदन दिलंय म्हणून तुम्ही दिलंय तर मग आम्हाला आधी परवानगी द्या आणि पहिलं प्राधान्य आम्हाला द्या. काही स्वयंघोषित नेते तर ओबीसी समाज नाही की ज्यांना स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे, राजकीय पोळी भाजायची असे. काय अडचण नाही मला, तुमचीच परवानगी घ्या, काही अडचण नाही आम्हाला. आम्ही 29 ऑगस्टला इथं करून येणार आहेत तिकडे. ते देवेंद्र फडणवीसमुळे आणि एकनाथ शिंदेमुळे आमच्या जीवाला धोके निर्माण झाले, आमच्या भविष्याला धोके निर्माण झाले. मराठा समाजाच्या जीवन मरणाशी धोका निर्माण झालाय देवेंद्र फडणवीसांमुळे, एकनाथ शिंदेमुळे. यांनी न रद्द होणारे प्रमाणपत्र रद्द करायला सुरुवात केली. मी गप कस काय बसणार? ते शिरसाटे, बावनकुळे यांना हाताखाली धरलंय आणि मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करायचे, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, हे षड्यंत्र असलं. मराठी कधीही यशस्वी होऊ देणार नाही त्याला, कधीच. शेवटी आमच्या लेकरांच्या मुळाशी तुम्ही आणलंय ना, तर तुमच्या सुद्धा मुळालाच घाव घालणार आम्ही सुद्धा सोडणार नाही. 29 ऑगस्टच्या नंतर ही लढाई सुरू झाली. आता तुम्ही नसता आणखी नाही सांगतो, तुम्ही प्रमाणपत्र रद्द करायला नको होते, चूक दुरुस्त करा. व्हॅलिडिटीचे 58 लाखाचे प्रमाणपत्र द्या, सगळ्या गॅझेटियरचे जी आर काढा आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचा जो जी आर काढलाय त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. 58 लाख नोंदी आहेत त्याचे सुद्धा प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. तुम्ही आत्ता प्रमाणपत्र थांबवून धरले आणि व्हॅलिडिटी पण थांबवून धरल्या, त्या सुद्धा काढा. तुम्हाला सुट्टी नाही. आता तुम्हाला दिसेना, आता कमी बोलणं जास्त काम तुम्हाला थोड्या दिवसात दिसेना.